ठाण्याच्या लुईसवाडी काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक 67 मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप प्रत्यारोप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काजूवाडी येथील आदिती डेव्हलपर्स कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली। या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात 171 पात्र झोपडपट्टीधारक आणि एक मंदिर असे एकूण 172 लाभार्थी आहेत। साउथफील्ड रियालिटी LLP या विकासकांची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि SRAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सहमतीने करण्यात आली आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना 11 महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून उर्वरित भाड्याचे धनादेश SRA प्राधिकरणाकडे जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे भाड्याबाबत विकासकाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केला आहे। दरम्यान आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील 26 झोपडपट्टीधारकांनी घरे रिकामी केली नव्हती। त्यामुळे यांच्या विरोधात SRAच्या कलम 3338 अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती। या प्रक्रियेमुळे तब्बल 6 महिन्यांचा विलंब झाला असेही त्यांनी स्पष्ट केले। मात्र या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलेले नसून स्थगिती आदेशही मिळवलेला नाही। तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, त्याचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करून अशोक वैती यांनी धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या प्रकल्पावर शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली। तर पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर SRA प्रकल्पाबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा संदर्भ देत वैती म्हणाले की काही प्रकल्पांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी असू शकतात, मात्र अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय झालेला नाही। तरीही दिशाभूल करणारे आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आरोप केल्यास संबंधितांविरोधात प्रशासकीय कार्यवाही आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अशोक वैती यांनी पत्रकार परिषदेत दिला। यावेळी संस्थेचे सहप्रवर्तक सीताराम कांबळे यांनी देखील विकासकाविरोधात संस्थेची आणि रहिवाशांची कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले। की हा जो 67 नंबरचा जो प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये 171 सभासद आहेत, रहिवासी आहेत आणि आताच सल्लागारांनी सांगितलं त्या पद्धतीनेच काम चालू आहे की ती कोणाच्याही काही तक्रारी नाही। फक्त काही ठराविक मंडळींची थोडीफार तक्रार होती आणि त्याचं पण निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही 1-2 राहिलेले असतील तर त्यांचंही करू। आणि ज्या अर्थी आमच्या सल्लागारांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि जे डेव्हलपर आहे, डेव्हलपरांनी आतापर्यंत जे रेग्युलर 5-6 महिने भाडं चालू केलेलं आहे आणि याच्या आत्ताही काही लोकांचं राहिलेलं होते, त्या लोकांच्याही पण त्यांनी भाडं दिलेलं आहे। म्हणजे भाड्याची कुठेही तक्रार आत्ताही नाही आणि उद्याही भविष्यात होणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते। कारण आमचा सर्वात जास्त विश्वास हा आमच्या सल्लागारांवरती आहे आणि जेव्हा सल्लागारांनी आम्हाला सुचवलं त्याच हे डेव्हलपर सगळ्यात चांगले आहेत आणि म्हणजेच ते चांगलेच आहेत। कारण आमचे जे नगरसेवक पूर्वी होते आणि माजी महापौर अशोक वैती साहेब यांनी आत्तापर्यंत या एरियामध्ये डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न केले आणि जेवढं काही केलेलं आहे सुविधा त्या त्यांनी चांगल्या रीतीने केल्या आणि म्हणून त्याच्यामुळं काय झालं की सर्व जनतेचा त्यांच्या पाठीमागे पाठिंबा आहे आणि जनतेला माहिती आहे की ते चांगलंच काम करतील आणि त्यामुळं आमचा कुठेही काही त्याच्याबद्दल दुमत नाही आणि हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडेल अशी आमची आशा आहे। सदस्यांमध्ये जो वाद होता तो मिटला आहे का? हो, मिटलेला आहे, जवळजवळ 99% मिटलेला आहे। एक कुठे 1% कुठं बाकी असेल कोणाचं काही, जसं आता मगाशी सांगितलं एक व्यक्ती आहे त्यांचे काही मतभेद असू शकतात, नाही अशत नाही, माणूस आहे त्याचा मतभेद असणार, ते मतभेद सोडवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत चालू होता आणि याच्या पुढेही चालू राहील आणि त्याच्यातून पण हा प्रोजेक्ट सही सलामत उभा राहील अशी आम्हाला आशा वाटते। त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन साऊथफील्ड असेल, त्यानंतर आमचे कमिटी मेंबर असेल, मुख्य प्रवर्तक यांनी आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली। त्याच्यामध्ये साऊथफील्ड डेव्हलपर्स LLP यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये विविध प्रकल्प चालू आहेत आणि काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, काही प्रकल्पांची कामं सुरू झाली आहेत। असं असताना अशा प्रकारचं त्यांचं जेवढी LLP नाही किंवा त्यांची कॅपॅसिटी नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार। त्यांची पूर्ण
जबाबदारीने ते काम करतायत इतर ठिकाणी, तशा प्रकारची जबाबदारी देखील ह्या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही देखील एखादं माणूस काम करणार आहे, त्याचं पोर्टफोलिओ असेल, त्यांची स्टॅबिलिटी असेल किंवा त्यांची कामाची कॅपॅसिटी असेल, हे सर्व तपासूनच आपण हे काम त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या साऊथ फील्डमध्ये. आणि असं असताना अशा प्रकारचं जर कोण म्हणत असेल ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये काही टेररिस्ट फंडच्या बाबतीत देखील एक वकिलांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की टेररिस्ट फंड वापरतात. असं कुठेही जर निदर्शनात आलं तर आपण तर काय, गव्हर्नमेंट त्यांच्यावर ॲक्शन घेईल अशा प्रकारचं देखील आपण त्या ठिकाणी सांगितलंय. कुठल्याही प्रकारचा फंड नाही. आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे कारवाई जर असं काय असेल तर त्याच्यावर कारवाई गव्हर्नमेंट करेल. पण त्यांनी कामं काय काय केली मुंबईमध्ये सर्व ब्रोशरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज ह्या ठिकाणी जरी ही संस्था असेल, ह्या संस्थेच्या माध्यमातून जे काय लोकांचं देणं असेल, जे काय लोकांसाठी अपेक्षित पत्रव्यवहार असेल, SRAच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचना पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लोकांचं भाडं आहे ते 171 मधून 103 लोकांचं सोडून सर्वांचं भाडं दिलं. तर 3 लोकांचं भाडं का नाही दिलं, तर 3 लोक अपात्र असल्यामुळे भाडं दिले नाही. त्याच्यामध्ये एक म्हणजे 3 जण आहेत, त्या 3च्या विरुद्ध देखील काही लोकांनी म्हटलं की हे पात्र नसताना ह्यांना जागा देणार किंवा दिलेली ह्यांना पात्र केलेलं, अशा प्रकारचं जे काही म्हणणं होतं ते चुकीचं आहे. 3 लोकांचं अपात्र आहे, त्याचा एक पेपर तुम्हाला तिघांचे अपात्र केलेलं आहे. हे SRAच्या माध्यमातून झालेलं आहे, सक्षम प्राधिकरण यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ते देखील पेपर आपल्याला देईल. SP जे मुंबई SRAच्या माध्यमातून जे त्यांचं म्हणजे त्यांची बॅलन्स शीटच्या हिशोबाने असेल किंवा एफसीच्या माध्यमातून असेल, हे सर्व गोष्टी तपासून पाहून त्यांना ती मान्यता दिलेली आहे. मान्यता देताना मुंबईमधून दिलेली आहे आणि मुंबईमधून देत असताना त्या सर्व गोष्टी तपासून पाहिलेल्या आहेत. त्यांचं जे काही काम सुरू होतं, जेव्हा हे प्रोजेक्ट सादर करतात तेव्हा सादर करण्यापूर्वी त्यांचं एक अमाऊंट असते. ती अमाऊंट 7 कोटी 7.5 कोटी रुपये त्यांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. ती अमाऊंट एवढी बॅलन्स आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेजवर 2% ती अमाऊंट देखील अमाऊंट त्यांनी त्या आज बँकेच्या खात्यामध्ये आहे. अशा प्रकारचं असताना अशा प्रकारचं जर म्हणणं असेल तर चुकीचं आहे. SRA सर्व गोष्टी तपासून त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी कुठल्या चर्चा जरी असेंब्लीमध्ये झाली असेल तरी हरकत नाही. ठाण्यामध्ये इतर ठिकाणी जर असं होत असेल तर ते निदर्शनं आणून दिलं पाहिजे. पण ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार म्हणजे येणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आपल्या विकासकांनी आणि त्यांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही. नक्की ह्याच्यामधून एक चांगलं उद्याच भूमिपूजन आहे. या पाऊस असला तरी काम करण्याची त्यांची तेवढी ताकद आहे. पाऊस असलं तरी काम करू शकतात. तर लवकरात लवकर लोकांना ह्या ठिकाणी कसं राहायला येतील हेच पाहणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पजेशन देणार आहोत तेव्हा पजेशन पहिला असणं SRAचे जे लोक आहेत त्यांचं पजेशन पहिला आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर जी बिल्डिंग आहे सेलची, रियाबची तर पहिलं देणार, सेलची बिल्डिंगचं जे काय पजेशन आहे ते नंतर देणार. सर एकंदरीत सदस्य